हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण घेऊया व्हाईट कलर, चमकीची व्हाईट लोकर. आधी एक साखळी करून घेते. गाठ काढून घेऊया. साखळी करून घेतली. तर हे आपण इथे बंद केले ना, तर थोडंसं इकडे आपण स्टार्ट करायचं. हे इथे याच्यातून घालून हात बघा इकडे पकडायचा आणि हे इथे 3 साखळी घ्यायची, 2 3. तर आता आपण काय करूया की आपण ट्रिपल क्रोशा करूया, म्हणजे डबल खांब. तर पहा, आता हे 2 वेळा असं घ्यायचं आणि आहे ते इथूनच मी घेते, म्हणजे 2 हातून 1, 2 हातून 1 आणि 2 हातून 1. आता इथे परत मी 2 साखळी घेते आणि परत ट्रिपल क्रोशासाठी इथून पुढून 2 हातून 1, 2 हातून 1, 2 हातून 1. परत अजून एक त्याच साखळीमधून घ्यायचं, 2 हातून 1, 2 हातून 1. एक आहे की याची ना उंची जास्त असल्यामुळे हा रुमाल लवकर कंप्लीट करायला मदत होते. जिथे आपल्याला 2 राऊंड करावे लागतात तिथे एका राऊंडमध्येच डिझाईन होते आणि सुंदर दिसते. डिझाईन ही पण थोडा वेळ लागतो खरं, ठीक आहे. जिथे 2 राऊंडला वेळ लागणार तेवढा तो एका राऊंडला तरी कमीच वेळ लागतोय. आता हे परत 2दा घ्यायचं. मी पण हे आत्ता यूज करते हा खांब, मी आधी नव्हते यूज करत, त्यामुळे मला थोडी प्रॅक्टिस नाही आहे ह्याची भरभर करण्याची. मध्येच माझं काही वेळा जे 2दा घ्यायचं असतं आपण हे ते एकदाच घेतलं जातं. हे आता असं घेतो ना ते एकदाच घेतलं जातं. तर आता मला पण थोड्या हा खांब मी यूज करणार आहे की माझी पण प्रॅक्टिस होऊन जाईल आणि रुमाल पण पटापटा कंप्लीट होतील. हे 2 साखळी ह्याच्यामध्ये नवीन शिकणारे आहेत त्यांनी लक्ष द्या की 2दा घेतोय आपण असं. 2 हातून 1, 2 हातून 1 आणि 2 हातून 1 घेतो. परत 2दा घ्यायचं, त्याच साखळीतून घ्यायचं, 2 हातून 1, 2 हातून 1 आणि 2 हातून 1. परत 2 साखळी, असाच हा राऊंड कंप्लीट करायचा. पूर्ण रुमाल झाला, राणी रुमालाचा आकार चेंज होणार. पाहूया आपण कसं काय. आता तरी सध्या लहान होता रुमाल तेव्हा पिंडीच्या आकाराचा वाटत होता. आता इथे राहतं असं. 2दा घ्यायचं आपल्याला, इथून इथून डिझाईन पण छान वाटते. ही मस्त वाटते एकदम. तर ही आपण अशीच कंप्लीट करून घेऊ येतेपर्यंत डिझाईन. आता पहा, हा जांभळ्या कलरचा राऊंड आपण कंप्लीट करून घेतला आहे. तर आता आपण घेणार आहोत हा गुलाबी कलर. हा चमकीचा नाही आहे पण घेतला आहे मी हा, कारण माझ्याकडे चमकीची लोकर नव्हती या कलरची. सध्या पावसामुळे मला पण बाहेर जाता आलं नाही आहे, पण रुमालामध्ये पण हा कलर छान दिसेल. पाहूया आपण. आता मी इथे डिझाईन चालू केली आहे की 3 खांब 2 साखळी, 3 खांब 2 साखळी. पहा मी कशी करते. आपले डबल क्रोशा, 2 3 3 खांब
2 साखळी, 1 2 2 साखळी, 1 2 आणि 3. पहा ही डिझाईन अशी तयार होते. तर आपण आता हा राऊंड पूर्ण इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया आणि ह्या पुढील व्हिडिओ उद्या टाकण्यात येईल. तोपर्यंत आज हा इथेपर्यंत मी आता कंप्लीट करून घेणार आहे. पण तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिलात तर उद्याचा पण व्हिडिओ नक्की पहा. याच्या पुढचे जे आहे विणकाम ते उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकण्यात येणार आहे. तोपर्यंत बाय बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आपण हा रुमाल करायला घेतलेला आणि हे गुलाबी कलरचं हे कंप्लीट करणार होते पण असंच राहिलेलं आहे. तर आपण आता हे कंप्लीट करून घेऊ. चॅनेलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि कमेंट नक्की करा आणि शेअर करा व्हिडिओला. 2 साखळी आणि 3 खांब घेतोय आपण. दोन आणि 3. साध्या लोकरीचे टेबल मॅट पण मी करणार आहे. तर जे साध्या लोकरीचे टेबल मॅट आपण करतोय ते आधी पूर्वी दोऱ्याचे जे टेबल मॅट असायचे त्या प्रकारेच आता ही साधी लोकर पण आपल्याला एकदम बारीक मिळते. त्यामुळे ते छान वाटतात टेबल मॅट. तर आता अशी 2 साखळी आणि 3 खांब अशी डिझाईन पूर्ण कंप्लीट करून घेते मी आता. पहा इथे फुलाचं कशी डिझाईन दिसते आणि आता हे कसं दिसतंय.